अभ्यासात लक्ष न लागणे, कधीतरी शारीरिक तक्रारी सुद्धा वाढतात. तर या ज्या समस्या आहेत त्या परीक्षेच्या काळात खूप सामान्य दिसून येतात. सो मग यावर होमिओपॅथीमध्ये कोणते सुरक्षित उपाय आहेत? जसं की मी बघतोय गेले कित्येक वर्ष एक SSC पॅटर्न चालू होता, पण सध्या CBSE पॅटर्न आलेला आहे, ICSE पॅटर्न आलेला आहे, त्याच्या पुढचा काहीतरी पॅटर्न आलेला आहे. यामध्ये मुलांना एक विशिष्ट मानसिकता आहे, मला खेळायलाच दिलं जात नाहीये आणि नुसता अभ्यास 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 अभ्यासच होतो. तर हे थोडंसं कुठेतरी चुकतंय. त्याच्या मनाचा थोडा विचार केला पाहिजे. काही मुलांमध्ये मी बघितलंय की बरोबर परीक्षा आली ना डॉक्टर ह्याचं डोकं दुखायला लागतं. 4थीच्या मुलाला मायग्रेन झालेला आपण कधी बघितलेलं आहे का याच्या अगोदर? आता 4थी 5वीची मुलं सुद्धा मायग्रेन ह्या आजाराने ग्रस्त होऊन त्यांचे पालक येत आहेत की हे का आहे? तर पहिलीपासूनच त्याला क्वेश्चन पेपर सोडवायला दिलेले आहेत, माझ्याकडनं काही राहू नये म्हणून त्याच्यावरती अति अभ्यासाचा बडीमार केलेला आहे, अति परीक्षांचा ताण दिलेला आहे. त्याला मूल म्हणून त्याचं बालपण हरवलेलं आहे आणि तो विद्यार्थी नसून फक्त परीक्षार्थी राहिलाय आणि फक्त मार्कांमध्ये त्याचं टॅलेंट हे सर्च केलं जाते. तो माणूस म्हणून कसा आहे, तो बोलतो कसा, त्याचा कॉन्फिडन्स लेवल कसा आहे, किंबहुना आयुष्यामध्ये समोर एखादा नवीन प्रश्न आला जो आजपर्यंत कधी शिकवलाच नाहीये, ना पालकांनी, ना शाळेनी, ना कुठल्या शिक्षकांनी, आणि त्याच्याशी कसं डील करायचं हे त्यांना कोण